राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 12 जून वार बुधवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पंतप्रधानांचा पहिला निर्णय शेतकरी आणि गरिबांसाठी। नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये। पीएम किसानचा हप्ता जारी। आणखीन 3 कोटी गरिबांना घरे। 18 जूनपासून संसदेचे होणार अधिवेशन। आता जर पाहायला गेलं तर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जारी करण्याचा पहिला आदेश दिला। सायंकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट वाढवून 3 कोटी नवीन घरे देण्यास मंजुरी देखील देण्यात आली। अखेर 75% पीक विमा वाटप सुरू। शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यात 2023 मधील खरीप हंगामातील 75% उर्वरित पीक विम्याचे वाटप 34 जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे। मात्र पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यात 50% पेक्षा कमी अहवाल असेल तर अशाच महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। कापूस सोयाबीन भावांतर अनुदानाची प्रतीक्षा। आचारसंहितेमुळे रखडले होते वितरण। 4000 कोटींची तरतूद। आता जर पाहायला गेलं तर खुल्या बाजारामध्ये यंदा कापूस व सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांना होणारा आर्थिक तोटा भरून निघावा या उद्देशाने राज्य शासनातर्फे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा करण्यात आलेली होती। त्यासाठी राज्य सरकारने 4000 कोटींची तरतूद केलेली आहे। कोथिंबीर मेथी 100 पार। डाळीवरच स्वयंपाकघरचा भार। कांदा पातीचा बाजारातून काढता पाय। मिरचीही देते महागाईचा ठसका। सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पावसाळा तोंडावर असताना कोथिंबीर आणि हिरव्या मेथीच्या भाजीने 100 पार केलेली आहे। कोथिंबीर 150 तर मेथीने प्रति किलोला 120 भाव घेतलेला आहे। सर्वच भाज्या 80 रुपये किलोवर गेल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघर डाळी शिजवायला निघालेले आहेत असे चित्र दिसून येत आहे। पावसाची दमदार हजेरी। शेती शिवारात पाणीच पाणी। मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद। ओढ्या नाल्यांना पूर। कापूस लागवडीला सुरुवात। आता जर पाहायला गेलं तर मुसळधार पावसामुळे शेती शिवारामध्ये पाणीच पाणी झालेले आहे। यामुळे अनेक भागातील नदी ओढे भरून वाहिलेले आहेत। तसेच खरीप हंगामातील पहिलाच पाऊस दमदार झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर वाढणार जोर। सिंधुदुर्गसह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट। एकंदरीत अंदाज पाहायला गेला तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये मान्सूनच्या पावसाने जोर धरलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे। फळ पीक विमा दुष्काळी अनुदान त्वरित जमा करण्याची मागणी। जर एकंदरीत पाहायला गेलं तर अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली होती। शासनाने फळ पिकांचा विमा व दुष्काळी अनुदान मंजूर केलेले आहे, परंतु शेतकऱ्यांची ई-केवायसी व इतर तांत्रिक कारणाने सदरील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। ही अडचण दूर करून पेरणीच्या हंगामामध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। अनुदान वाटपातील अडचणी दूर करून त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। हिवाळी अधिवेशनात घोषणा झाली। पावसाळ्यात कर्जमाफी मिळेल का? तांत्रिक अडचणीमुळे मिळाला नव्हता पीक कर्जमाफीचा लाभ। जर पाहायला गेलं तर सन 2020-21 मधील पीक कर्जमाफीपासून वंचित असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा राज्य विधिमंडळाच्या 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये झाली होती। मात्र अद्याप याबाबत जिल्हा स्तरावर कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ केव्हा मिळेल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे। बाजारात भुईमुग शेंगांची आवक वाढली। प्रति क्विंटलचे दर पोहोचले 6000 रुपयांवर। बाजार समितीमध्ये दरात चढउतार कायम। आता जर पाहायला गेलं तर खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत। भुईमुग शेंगांची साठवणूक न करता शेतकरी विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत, त्यामुळे बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे। सध्याच्या स्थितीला भुईमुग शेंगांना 6250 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे। पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले। सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बाजारपेठमध्ये पालेभाज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण होत असलेला पाहावयास मिळत आहे। यामध्ये आवक कमी व खरेदी जास्त असल्यामुळे
सध्याच्या स्थितीला पालेभाज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ झाल्याची पाहावयास मिळत आहे. राज्यात कापसाचे क्षेत्र 5% घटणार, कृषी विभागाचा अंदाज. बियाणे पुरेसे उपलब्ध असल्याचा दावा. जर सविस्तर पाहायला गेलं तर मागील वर्षी कापसाच्या दराच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्रात 5% घट होण्याची चिन्ह आहेत. मागील वर्षी लागवडीखालील क्षेत्र 41,29,000 हेक्टरवरून 40,20,000 हेक्टरवर आलेले असून शेतकरी मका पिकाकडे वळण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे. रोगांमुळे 31 लाख कोटींच्या पिकांची दरवर्षी नासाडी. कीटकनाशके न वापरल्याने 30% पिके वाया. जर पाहायला गेलं तर कीटकनाशकांचा वापर न केल्यामुळे जगभरात दरवर्षी शेतातील पिकांचे 31 लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. विविध किडी व रोगांमुळे 30% पिके जगभरामध्ये वाया जातात. BASF इंडियाने जारी केलेल्या एका अहवालामध्ये ही माहिती देण्यात आलेली असून भारतात प्रामुख्याने कापूस, टोमॅटो, वांगी, खिरे आणि मिरच्या या पिकांना किडा व रोगांचा फटका बसतो असे अहवालामध्ये सांगण्यात आलेले आहे. सोयाबीनच्या हमी भावात 5% वाढ शक्य. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. जर पाहायला गेलं तर केंद्र सरकार खरीप पिकांच्या हमी भावात कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे 5 ते 10% वाढ करण्याची शक्यता आहे. सोयाबीनचा हमी भाव 5% आणि देशातील उत्पादन वाढवावे यासाठी सरकार तुरीच्या हमी भावामध्ये 10% वाढ करेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच नवे सरकार स्थापनेनंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हमी भावाचा निर्णय होऊ शकते असे सूत्रांनी सांगितलेले आहे. कांदा 100 ते 3,500 रुपये प्रति क्विंटल दराने. जर एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान 100 ते कमाल 3,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मानधनाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर. श्रावणबाळ संजय गांधी योजनांचा लाभ थेट बँकेत जाणार. जर पाहायला गेलं तर शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात होती, परंतु यामुळे दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे शासनाने आता निराधार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर DBT मार्फत जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता या महिन्यामध्ये मानधनाचे पैसे थेट बँकेत जमा होणार आहे. परवानगीचा वांदा मिटला, अडकलेला कांदा सुटला. 250 कंटेनरमधील 7,000 टन माल विदेशात. एकंदरीत पाहायला गेलं तर 40% निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणीमुळे 3 दिवसांपासून JNPA बंदरामध्ये अडकून पडलेला 250 कंटेनरमधील 7,000 टन कांदा मंगळवारी सायंकाळपासून रवाना होण्यास सुरुवात झाली. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.